Hi students, in previous lecture we have seen first part of the story. In this first part we have seen आपण या स्टोरीचा पहिला भाग पाहिलेला आहे. या पहिल्या भागामध्ये लिफ्ट मॅन यांनी अदर पर्सनकडून केलेली अपेक्षा आणि ती अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे त्या व्यक्तीला केलेली मारहाण या संदर्भातील माहिती पाहिलेली आहे. लेट अस स्टार्ट. These does not mean that the damages are negligible. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. हिअ शिन्स मीन्स गुडघ्याच्या खालचा भाग. शिन्स म्हणजे गुडघ्याच्या खालचा भाग. ते सांगतायत काय सांगतायत, हा जो काही लिफ्टमॅन आहे, हा लिफ्टमॅन एवढा रागाला गेला, त्याच्या पाठीमागे असं कारण असेल, कदाचित त्याच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना दुखावल्या गेलेल्या असतील. तो किंवा त्याचा जो काही स्वाभिमान आहे तो स्वाभिमान दुखावल्या गेल्याची भावना त्याच्या मनामध्ये झालेली असेल आणि त्याला असं वाटलं असेल की मी समाजामधील एक निकृष्ट स्तरामधील व्यक्ती, माझं समाजामधील स्थान कदाचित कमी आहे, मी लिफ्टमॅन आहे, त्यामुळे कदाचित या व्यक्तीने मला प्लीज स्टॉप हा वर्ड्स वापरलेला नसावा आणि कदाचित याच गोष्टीमुळे त्या लिफ्टमॅन यांनी व्यक्तीच्या शिन्सवरती म्हणजेच गुडघ्याच्या खाली कदाचित किक मारलेली असावी, लाथ मारलेली असावी. आणि ते सांगतायत कोणताही गुन्हा कायदेशीर असेल तर त्याला क्षमाही केली जात नाही आहे. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे, बट द पेन ऑफ अ वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे. ते सांगतायत कदाचित तुमच्या पायाच्या खालच्या बाजूला जर एखाद्या व्यक्तीने मारहाण केली, लाथा मारल्या, तर त्याची जी काही दुखणं आहे ती दुखणं ठराविक कालावधीनंतर ते थांबायला लागतं, थांबूनसुद्धा जातं. परंतु तुमचा जो काही स्व आदर आहे, तुमची काही स्वची भावना आहे, तुम्हाला स्वतःविषयी असलेला आदर आणि त्याच्याबद्दल जर कोणी बोलत असेल तर ती झालेली जखम मात्र आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भरून काढू शकत नाही आहे आणि आपण त्याच गोष्टीचा विचार दिवसेंदिवस करत राहतो आहे. आय कॅन इमॅजिन that liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour, and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. Equilibrium means समानता, समतोल. ते सांगतायत लेखकाने इमॅजिन केलेले आहे. काय इमॅजिन करतायत लेखक पहा, ज्या व्यक्तीला लिफ्टमॅन यांनी दुखापत केलेली आहे ती व्यक्ती कदाचित सायंकाळच्या वेळी आपल्या पत्नीवरती रागवेल आणि आपला राग भरून काढेल, अशा प्रकारचं कल्पना किंवा इमॅजिन त्या लेखकाने केलेली आपल्याला पाहायला मिळते. फॉर देर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर्स. आणखीन काही अशा गोष्टी लेखक आपल्याला सांगतोय की त्या वाईट आहे. राग कशा पद्धतीने चुकीचा ठरतोय याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag. Whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. आता या ठिकाणी एक वाईट असा प्रसंग किंवा राग आपण कशा पद्धतीने इतरांवरती व्यक्त करतोय याचं वर्णन लेखकाने केलेलं पाहायला मिळतं. कशा पद्धतीने लोक आपला राग दुसऱ्यावरती व्यक्त करतायत. सर अँटनी ॲब्सोल्यूट या ड्रामामधील एक प्रसंग सांगतायत. ते सांगतायत सर अँटोनी ॲब्सोल्यूट यांनी आपला जो काही राग आहे हा राग आपला राग कॅप्टन ॲब्सोल्यूटवरती काढला आणि काही कालावधीनंतर कॅप्टन ॲब्सोल्यूट यांनी आपला राग आपल्या हाताखाली जो काही व्यक्ती आहे त्या माणसावरती काढलेला आहे, त्याचं नाव आहे फॅग. आणि इथंपर्यंतच ही गोष्ट थांबलेली नाही आहे. फॅग खाली गेलेला आहे आणि फॅगने जो काही पेजबॉय आहे त्या पेजबॉयला लाथ मारलेली आहे, त्याला लाथा मारलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी लेखक सांगतायत आपण आपला राग
दुसऱ्यांवरती कशा पद्धतीनं संप्रेषित करत असतो. एका गोष्टीचा राग दुसऱ्या गोष्टीवरती काढण्याची जी काही माणसाची प्रवृत्ती आहे, याचं वर्णन, या वाईट अशा प्रवृत्तीचं वर्णन लेखकानं या ठिकाणी केलेलं आहे. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife. हाही प्रसंग घडलेला असू शकेल, ज्या व्यक्तीने त्या लिफ्टमॅनला ओन्ली टॉप, फक्त टॉप असं संबोधलेलं आहे. कदाचित त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडलेली घटना सांगता येते. ते सांगतायत त्याचा जो काही एम्प्लॉयर आहे, त्या एम्प्लॉयरने कदाचित त्याला गुड मॉर्निंग म्हटलेलं नसेल, आणि हा जो काही एम्प्लॉयर आहे, हा एम्प्लॉयर आपल्या बायकोचं खातातलं खेळणं असेल. हॅन्डपेक्ड मीन्स बायकोच्या आहारी केलेला पती, म्हणजे जी गोष्ट बायको सांगेल ती गोष्ट ती ऐकणारा असा नवरा. ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ, ब्रेकफास्ट करत असताना कदाचित व तिच्या पत्नीकडून त्याला काहीसं सांगितलं गेलेलं असेल आणि त्यामुळे त्यांनी गुड मॉर्निंग म्हटलेलं नसेल. टू हुम टू कुक, आणि या पत्नीनं आपल्या ब्रेकफास्ट करत असताना आपल्या पतीवरती राग काढलेला आहे, कारण तिची पत्नी कुकवरती राग काढते. आणि हा जो काही कुक आहे, हा कुक होममेड, म्हणजे घरामधला जो काही कामगार आहे, त्या कामगाराने आपल्याला उलट बोललेलं आहे. त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी असा प्रकारचा विसंगती निर्माण झालेली असावी. म्हणजे या ठिकाणी एक लिंकेज सांगतायत. ते काय लिंकेज सांगतायत ते सांगतायत पहा. जो काही होममेड आहे, घरामधला कामगार आहे, त्या घरामधल्या कामगाराने उलट उत्तर दिल्यामुळे जो काही कुक आहे तो कुक रागावला गेला, आणि त्या कुकने आपल्या मालकीणवरती काढलेला आहे, आणि त्या मालकीने आपला राग आपल्या पतीवरती काढलेला आहे. जो काही तो पती आहे, तो पती ज्यावेळेस ऑफिसमध्ये जातो त्यावेळेस त्यांनी मालकाला गुड मॉर्निंग केलेलं नाही आहे, आणि त्या मालकाने आपला राग कदाचित त्या लिफ्टमॅनवरती काढलेला असेल, आणि टॉप प्लीज न म्हणता फक्त टॉप असंच संबोधलेलं असेल. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. Bad manners probably do more to poison the streams of the general life than all the crimes in the calendar. ते सांगतायत अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन किंवा संप्रेषण या गोष्टीचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. जे काही वाईट विचार असतील किंवा आपण आपल्या राग कशा पद्धतीनं अतिशय वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो, असे भरपूर असे प्रसंग, भरपूर अशा घटना, भरपूर असे क्राईम्स आपल्याला पाहायला मिळतील की जे कोर्टामध्ये एका वर्षामध्ये घडत नाही आहेत, एवढं आपल्याला दिवसामध्ये सुद्धा घडलेल्या पाहावयास मिळतील. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम an otherwise good-natured husband, there are 100 to live a life of martyrdom under the shadow of the Maru's temper. आणखीन एक प्रसंग लेखक या ठिकाणी सांगतायत. लेखक सांगतायत की एका पतीकडून आपल्या पत्नीला मारहाण झालेली आहे, आणि या मारहाणीमध्ये तिचा जो काही डोळा आहे तो डोळासुद्धा काळा पडलेला आहे. अशा शेकडो घटना समाजामध्ये घडत असतात, आणि अशा शेकडो महिला मार्टिरडॉमप्रमाणे, एखाद्या शहीद व्यक्तीप्रमाणे आपलं जीवन जगत असतात. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर. आणि ते सांगतात असं असलं तरीसुद्धा हा जो काही कायदा आहे, हा कायदा आपल्या वैयक्तिक चालीरीतींच्या संदर्भात, वैयक्तिक सदाचाराच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. नो डिकलॉग्स could cover the vast area of offences, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrow, and all our moods and manners. No decalogues. Decalogues means ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितली गेलेली जीवन जगण्याची 10 महत्त्वाची मूल्य, ईश्वरी आज्ञा ख्रिश्चन ते सांगतायत. अशा प्रकारचे कोणतेही सदाचार आपण पाळत नाही आहे, आणि याच्यामुळेच आपल्या बोलण्यामधून किंवा आपण आपले जे काही डोळे आहेत ते डोळे आपले साहजिकच वरती झालेले पाहायला मिळतात. कदाचित आपल्याकडे ते मॅनर्स नसतील किंवा मूड संकेत नसेल, किंवा आपला तशा प्रकारचा मूड नसेल. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी लेखकाने केलेलं आहे, आणि आपण एक समाजामध्ये दूषितपणा क्रिएट करत असतो, अशा प्रकारची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. But though we are bound to endorse and verdict against the liftman. Endorse means मान्यता देणे किंवा समर्थन करणे, and verdict means निर्णय किंवा स्पष्ट मत. Most people will have a certain sympathy with him,
आपल्याला या ठिकाणी त्या लिफ्टमॅन संदर्भात माहिती सांगतायत. लेखक सांगतायत की त्या लिफ्टमॅनबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये सिम्पथी असेल. सिम्पथी मीन्स सहानुभूती असेल. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more scarce than any law which enjoins us to be civil. या ठिकाणी ते सांगतायत की असं काही कोणत्या कायद्यामध्ये लिहिलेलं नाही आहे की आपण कृपया शब्दाचा वापर करायलाच हवा आहे किंवा आपण तो शब्द कंपल्सरी वापरायलाच हवा आहे, असं कोणत्याही ठिकाणी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळत नाही आहे. परंतु समाजामध्ये आपल्याला जर समाजामध्ये एकोपा निर्माण करायचा असेल, एकमेकांशी मिळून मिसळून राहायचं असेल, तर आपण या शब्दांचा वापर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शूड एक्नॉलेज अ सर्व्हिस. आणि समाजामध्ये जीवन जगत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण एक गोष्ट करणं आवश्यक आहे, ते म्हणजे आपण जे काही सर्व्हिस घेतो त्याची पोहोचपावती देणं अपेक्षित आहे. मग ती पोहोचपावती कशी द्यायची? प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे अवर वेज इज सोशल बिईंग. समाजामध्ये आपण एखाद्या सर्व्हिसचा फायदा घेतला तर त्याची पोहोचपावती आपण त्यांना लगेच द्यायला हवी आहे. ती कशा पद्धतीने द्यायची? तर आपण त्यांना प्लीज हे वर्ड्स वापरू शकतो किंवा थँक्यू हे वर्ड्स वापरू शकतो आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण समाजामध्ये बांधिलकी निर्माण करू शकतो आहे. दे आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल अँड रनिंग स्वीटली. आणि अशा कर्टसीजचा किंवा अशा सदाचरणाचा, अशा सद्गुणांचा आपण जर वापर केला तर आपली जी काही जीवन जगण्याची एक मशीन आहे त्या मशीनला आपण ऑइल केल्यासारखं होईल आणि आपली जीवन जगण्याची जी काही मशीन आहे ती अतिशय स्मूथ गतीनं दाबायला लागेल आणि आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या अशा प्रकारचा घोडवा निर्माण झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. दे पुट अवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन. इंटरकोर्स मीन्स या ठिकाणी एकमेकांशी असलेला संबंध किंवा संपर्क. Intercourse upon a basis of a friendly cooperation and easy give and take instead of on the basis of superior dictating to inferior. आता या ठिकाणी सांगतायत इन्फेरियर मीन्स आपलं एकमेकांशी असलेला संबंध, कम्युनिकेशन, संभाषण. आता या ठिकाणी ते सांगतायत आपलं संभाषण हे कशा प्रकारचं असायला हवं आहे. आपण एखाद्या वरच्या पोस्टवरती आहोत, आपण अधिकारी आहोत, आपण अधिकारी आहोत म्हणून आपण आपल्या खालील लोकांना कोणत्याही प्रकारचं वर्तन करून घेणे किंवा त्यांना त्या पद्धतीची वागणूक देणं हे आपल्याला योग्य नाही. आपण गिव्ह आणि टेक, तुम्ही जर इतरांना आदर दिलात तर तेही तुम्हाला आदर नक्कीच देतील. गिव्ह अँड टेक या मेथडने, या सिस्टीमने आपण इतरांनाही आदर द्यायला हवा आहे, त्याच वेळेस ते आपल्यालाही आदर देतील. आपण प्रत्येकांशी मैत्रीपूर्ण कोऑपरेशन, सहकार्यानं व्यवहार करायला हवा आहेत. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड. वल्गर मीन्स अतिशय वाईट. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. रिसेंट मीन्स अँगर, रागेने. या ठिकाणी ते आपल्याला सांगतायत, काय सांगतायत, आपण जर इतर लोकांशी आपण जर प्लीज, कृपया, थँक्यू, धन्यवाद अशा प्रकारचे वर्ड्स वापरून कर्टसी दर्शवणारे शब्दार्थ आपण जर वापरले तर आपलं जीवन अतिशय चांगल्या प्रकारचं होणार आहे. आपल्याला मिळणारी सर्व्हिससुद्धा चांगल्या प्रकारची मिळणार आहे आणि आपण अशाच पद्धतीच्या वर्ड्सचा वापर करून जीवन जगलं पाहिजे. परंतु समाजामध्ये काही वाईट प्रवृत्तीची लोक असतात की त्यांना असं वाटत असतं की आपले जे काही कमांड आहे त्या कमांड समोरच्या व्यक्तीने ऐकायलाच हव्या आहेत, परंतु हे कुठेतरी आपल्या कर्टसीला धरून नाही आहे. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. I should like to feature in this connection my friend the polite conductor. आता या ठिकाणी लेखक आपल्या जीवनामधील की त्यांचा जो काही खास मित्र आहे त्याचं उदाहरण देत आहेत. ते सांगत आहेत द पोलाईट कंडक्टर, अतिशय नम्र आणि अतिशय शांत स्वभावाचा असा कंडक्टर. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिबक टू कंडक्टर्स जनरली. लेखक या ठिकाणी सांगत आहेत की मी हे जे काही टायटल वापरलेलं आहे द पोलाईट कंडक्टर, हे टायटल मी वापरलेलं आहे, परंतु हे टायटल वापरण्याच्या पाठीमागे माझा असा काही वेगळा उद्देश नाही की इतर जे काही कंडक्टर्स असतात ते सगळे कंडक्टर हे वाईटच आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी, आणि त्याचाच एक विरोधाभास म्हणून ते सांगत आहेत, आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन
who came through the ordeal of a very trying calling better than bus conductors too. आता ते सांगतायत मी असे काही लोकांचा वर्ग बघितलेला आहे. ऑर्डियल मीन्स डिफिकल्ट ऑर पेनफुल एक्सपिरियन्स, अतिशय वेगळ्या अशा प्रकारचा आलेला अनुभव. ते सांगतायत की काही जीवनामध्ये मला इतर लोकांकडून काही लोकांकडून अशा वेगळ्या अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आलेला असू शकतो आहे, अतिशय वेगळ्या अशा प्रकारचा. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passenger on his natural enemies. आणि ते सांगतायत असेही काही कंडक्टर्स आपण पाहिलेले असतील की ते पॅसेंजर्सला सदैव, म्हणजे जे काही गाडीमध्ये येणारे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना सदैव आपले जे काही नैसर्गिक शत्रू आहेत अशा नजरेने पाहत असतात. ॲज क्रिएचर्स whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. आणि त्या लोकांना, त्या कंडक्टरना असं सतत वाटत असतं की हे जे काही क्रिएचर, काही मानव प्राणी आहेत, ते प्राणी बसमध्ये आल्यावरती आपल्याला चिटिंग करतील. या लोकांना जर आपल्याला नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल तर आपला आवाज हा कायमस्वरूपी चढता असायला हवा आहे. आपण कायमस्वरूपी रागाच्या नजरेने त्यांना बोलायला हवं आहे. अशा प्रकारचे काही कंडक्टरचे विचार असतात, अशी कल्पना त्यांनी मांडलेली आहे. बट दिस टाईप इज रेअरर दॅन इट यूज टू बी. परंतु हा जो काही कंडक्टरचा प्रकार आहे आपल्याला पूर्णपणे नष्ट झालेला पाहायला मिळतो आहे, अतिशय दुर्मिळ झालेला पाहायला मिळतो आहे. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच to the underground railway company which also run the buses for insisting on a certain standard of civility in its servant, taking care that standard is observed. मी असेही काही तुम्हाला उदाहरण सांगतो आहे की जे इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये मी पाहिलेले आहेत. त्या ठिकाणी अंडरग्राऊंड अशा प्रकारच्या रेल्वे कंपनी आहेत, त्याच ठिकाणी अंडरग्राऊंड अशा प्रकारच्या बसेससुद्धा आहेत. ह्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा जे काही बसेस आहेत, या बसेस समाजामध्ये त्या वाहकांनी कशा पद्धतीनं, कंडक्टरने कशा पद्धतीनं वर्तन करायला हवं आहे, आपल्या पॅसेंजरसोबत कशा पद्धतीनं चांगलं बिहेवियर करायला हवं आहे, याची सक्ती त्या कामगारांना केलेली असते. इन डुईंग दीज it not only makes things pleasant for the traveling public but perform an important social service. त्या ठिकाणच्या कंपन्यांनी अशा प्रकारची व्यवस्था केल्यामुळे त्याचा फायदा प्रवाशांनाही होतो आहे, प्रवासीही सुखावत आहेत. आणि एवढीच गोष्ट नाही तर समाजामध्ये चांगल्या प्रकारची सेवा, समाजसेवा किंवा समाजामध्ये एक सेवा देण्याचं चांगलं काम ते करत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि यामध्येही त्यांचा फायदाच आहे. Is it not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular members of that class? आता मला आणखीन असंही म्हणायचं नाही की हा एकच कंडक्टर चांगला आहे, इतर कंडक्टर हे वाईट आहेत. मी अशा प्रकारच्या कोणत्याही मताचा नाही आहे. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे वेन आय जम्प ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. आता लेखक त्यांच्या जीवनामध्ये घडलेले एक प्रसंग सांगतात, एक किस्सा सांगतात. ते ज्यावेळेस अचानकपणे एका बसमध्ये येऊन बसलेले आहेत, जंप केलेले आहेत, त्यांनी उडी टाकलेली आहे आणि बसमध्ये बसलेले आहेत, आलेले आहेत. आणि साहजिकच यावेळी अशी घटना घडलेली आहे की या लेखकाकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नाही आहेत. सर्व पैसे लेखक घरी विसरून आलेले आहेत. जे काही पॉकेट आहे ते पॉकेट लेखकाने घरी विसरलेलं आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे नाही आहेत. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग्स, द मिक्स फिलिंग्स विच द डिस्कवरी अराउसेस. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे काही छोटे मोठे प्रसंग हे घडलेलेच असतात. संमिश्र अशा प्रकारच्या भावना किंवा फिलिंग्स, अशा प्रकारचे प्रसंग हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडतातच, आणि त्याच्यामुळे तुम्हाला अनेक अशा प्रकारच्या संकटांना किंवा समस्यांना सामोरं जावं लागतं. यू आर अनॉइड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव ॲट द वर्स्ट. आणि इतरांच्या नजरेतून यावेळेस तुम्ही एक वाईट अशा प्रकारची व्यक्ती असता. You would not be at all surprised if the conductor eyed you coldly, as much as to say, "Yes, I know that stale old tree." आणि आता या ठिकाणी लेखक सांगत आहेत, साहजिक जसाच ज्यावेळेस प्रसंग घडतो यावेळेस जो काही कंडक्टर आहे तो कंडक्टर तुमच्याकडे थोडासा रागाच्या नजरेने, शांत अशा रागाच्या नजरेने पाहतोय आणि म्हणतोय, "Yes, I know that stale old tree." ही काही आता ओल्ड झालेली आहे. नाव दॅन ऑफ यू गेट. आणि आता तुम्ही काय करा, पुढच्या स्टॉपला उतरा. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली. आणि कंडक्टर चांगल्या स्वभावाचा असेल तर तुम्हाला शांतपणे खाली बसच्या उतरू देईल. यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक अँड द इनकन्व्हिनियन्स परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन
ऑर युअर एंगेजमेंट. आणि अशा वेळेस तुम्हाला अचानकपणे रस्त्यामध्ये उतरल्यामुळे अनेक अशा प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागेल. वेगवेगळ्या समस्या तुम्हाला निर्माण होणार आहेत. मग काही जणांची ट्रेन चुकणार आहे. अशी वेगवेगळ्या संकटांना तुम्हाला फेस करावं लागेल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.